तर मृग नक्षत्राला आजपासून सुरुवात झाली। या मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मासे खाण्याची परंपरा नांदेडमध्ये देखील आहे। सकाळपासूनच मासे खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली आहे। तर आज एकाच दिवशी जवळपास 25 ते 30 टन माशांची विक्री होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले। दरम्यान याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। मासोळी खाण्याची ही परंपरा अनेक वर्षापासून आपल्याला पाहायला मिळते। मृग नक्षत्रावरती जर माशी खाल्ल्याने शरीरातील रोगराई दूर होते अशी लोकांची भावना आहे। आपण बघू शकतोय नांदेड मधला हा बुधवार बाजारातला हा मासोळी बाजार आहे। या ठिकाणी शेकडो क्विंटल जे आहे माशाची विक्री या ठिकाणी केली जाते आणि त्यामधून मोठी उलाढाल सुद्धा या ठिकाणी होत असते। आपण बघितलं तर प्रत्येक प्रकारच्या ज्या माशा आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत ज्यांच्याशी आपण चर्चा करूयात। दादा काय सांगाल, आज मृग नक्षत्र आहे आणि आज किती बाजार कसा भरतोय? बाजार लय भरतो सर, बाजार लय भरतो आज आणि लय माशी विकते आज। कमीत कमी 30 टन 40 टन माशी विकते बाजारामध्ये पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण। एक दुकानवाला कमी 5 क्विंटल 4 क्विंटल माशी आणते। आज थोडा गिऱ्हाईक थोडा कमी आहे, संध्याकाळी वाढते 3-4 नंतर वाढते गिऱ्हाईक। समजा मरळ आहे, कतला आहे, तुमचा मुंबईचा आहे, इकडला आहे, कड्याचा आहे, बारूरचा आहे, कंधारचा आहे, ताजा माल आहे पूर्ण। सगळ्यात जास्त मागणी कुठल्या मालाला? मरळला राहते। समजा महाग राहते माशी, नेहमी 400 होते, 600 रुपये, 500, 550, 700 अशा आहे। दररोज आम्ही 60 किलो 70 किलो 80 किलो मासे एक आम्ही पकडून आज एक मिळत असल्यामुळं आमच्यापाशी कमीत कमी 4-5 क्विंटल मासे विकते। माशी खाण्याची ही खवय्ये जी आहेत या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।